इमॅजिन कर तू दुबईमध्ये राहतो आणि तुला दुबईमधून इंडियामध्ये पैसा पाठवायचा तुझ्या घरच्यांसाठी. तर तू जर बँकेमध्ये गेला तर ट्रान्झॅक्शन फीज आणि खूप वेळ लागेल. तर एक माणूस येतो आणि तुला म्हणतो की मी पाठवून देतो पैसे 5 मिनिटांमध्ये. पण कसं ना अकाउंट ना ट्रान्झॅक्शन ना फिजिकली मुवमेंट, तरी पैसे इंडियामध्ये कसे पोहोचले? द आन्सर इज वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ हवाला सिस्टम. हवाला सिस्टम म्हणजे पैशाची फिजिकली मुवमेंट न होता पैसे ट्रान्सफर होणे. हे टोटली इलिगल आहे. याचमुळे याला पॅरलर इकॉनॉमी सुद्धा म्हटले जाते. पॅरलर इकॉनॉमी म्हणजे अशी इकॉनॉमी जी ऑफिशियल इकॉनॉमी पासून लपलेली आहे. यात होणारे ट्रान्झॅक्शन हे सरकारच्या आड होते, म्हणून यात जे ट्रान्झॅक्शन होते ते टॅक्स न भरता होते, म्हणूनच याला ब्लॅक इकॉनॉमी सुद्धा म्हटले जाते. तर आता आपण पाहू हाऊ वर्क अ हवाला सिस्टम. हवाला सिस्टम कसा काम करते. समजा एक रमेश आहे, तो दुबईमध्ये राहतो आणि त्याला घरच्यांसाठी 1 करोड रुपये पाठवायचा आहे दुबईमधून इंडियामध्ये. तर तो काय करतो, एका दुबईमध्ये जातो एक हवाला एजंटकडे आणि त्याला काय करतो 1 करोड रुपये देतो आणि एक नोट घेतो. त्या नोटचा फोटो तो एजंटला पण देतो आणि एक स्वतः पण ठेवतो. आणि जो त्यानं ठेवला तो त्यांच्या घरच्याला पाठवतो इंडियामध्ये. आणि मग जो दुबईचा हवाला एजंट आहे तो काय करतो, एका इंडियातला हवाला एजंटला फोन करतो आणि त्याला सांगतो, त्या नोटचा फोटो पाठवतो आणि त्याला म्हणतो की जो कोणी तुझ्याकडे हे नोट घेऊन येईल त्याला तू हे पैसे देऊन देशील. मग रमेशच्या घरी ते नोटचा फोटो घेऊन त्या हवाला एजंटकडे जातात आणि त्याच्याकडून पैसे कलेक्ट करून घेतात. आणि पुढच्या वेळेस जर इंडियामधून जर कोणाला दुबईमध्ये पैसे पाठवायचे असेल तर पुढच्या वेळेस हे ट्रान्झॅक्शन सेटल होऊन जाते. तर हेच होतं हवाला सिस्टम. तुम्हाला याबाबत आधी माहित होता का? हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि असाच कॉमर्सचा नॉलेज वाढण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचा स्मार्ट नॉलेज.